आखाती युद्धाचा जुन्नरच्या केळी बागांना फटका बसतोय। केळीची निर्यात ठप्प झाल्यानं बाजारभाव आता गडगडलेले आहेत, तर केळी उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा मोठा फटका उत्तर पुणे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून 1700 एकरवरील केळीचं पीक धोक्यात आलंय। केळी पिकाची निर्यातच थांबल्यानं केळीचे बाजारभाव हे गडगडलेले असून 20 ते 22 रुपये किलोने विकली जाणारी निर्यातक्षम केळी आज 7 ते 8 रुपये किलोनं सुद्धा कोणी व्यापारी घ्यायला तयार नाहीयेत आणि त्यामुळे परिणामी काढणीसाठी आलेली केळी शेतातच पडून असल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। शेतकऱ्याचं आर्थिक कणा या युद्धाच्या निमित्तानं मोडलेला आहे। खरं तर केवळ केळीच नाही तर शेतीमालातला प्रत्येक म्हणजे द्राक्ष असतील, आमची केळे असतील, डाळिंब असेल, कांदा असेल, बटाटा असेल, या सगळ्या फळपिकांना जी काही प्रमाणात एक्सपोर्ट होतं ते चांगल्या क्वालिटीची ते आज एक्सपोर्ट होत नाहीत। जे युद्धाचं सावट आहे त्याचा डायरेक्टली परिणाम आमच्या शेतमालावरती, त्याच्या अर्थव्यवस्थेवरती, त्याच्या निर्यातीवरती झालाय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड आर्थिक नुकसान या युद्धामुळे झालेलं आहे। स्वतःच्या मुलांकडे विचार केला नाही, लहान लहान मुलांकडे, का बा त्यांच्या तोंडातला घास काढून ह्या पिकाकडे देतो आम्ही। तसं पाहिलं तर बारकाईने विचार केला तर काय आमचं पण स्वप्न असं, चला हे केळी पिकवायची, ही मार्केटमध्ये विकायची, त्याचे 2 रुपये येतील, मग आपल्या संसाराला वापरायचे। पण ह्या आखाती देशातल्या युद्धामुळे त्याचा एवढा मोठा फटका बसलाय का पुढे जे म्हणजे बा पुढच्या वर्षी पण जेव्हा आम्हाला इच्छा होती का पुन्हा आपण केळी लावू, आता ती इच्छा तर राहिलीच नाहीये। काय झालंय का ह्याच केळीचं एवढं नुकसान आहे का झालेलं भांडवल वसूल नाही, म्हणजे स्वतः जी मजुरी केली ती तर भेटणारच नाही काही। यंदा केळी पिकाला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल पिकवण्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो आणि आता जे मार्केट आखातामध्ये युद्ध चालू असल्यामुळे जे मार्केट पडले त्याच्यामुळे 70 ते 75 हजार रुपये सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही। त्यातून खूप मोठी हानी केळी उत्पादक शेतकऱ्याची होत आहे। तरी सरकारने याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त अनुदान देऊन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ द्यावे अशी विनंती करतो।